पुढे आपण आज वळूया. आज आपण जाणणार आहोत डिमांड आणि सप्लायचा सिद्धांत. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये आहात किंवा तुम्हाला कोणताही एखादा व्यवसाय करायचा आहे, तर तुम्हाला डिमांड आणि सप्लाय हा नियम माहितीच असायला हवा. तर डिमांड आणि सप्लायचा सिद्धांत, तसेच यालाच जर आपण मराठीमध्ये म्हटलं तर मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत आपण इथं जाणून घेऊया. आणि सोबतच शेअरची किंमत का बदलते. आता तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहे तर तुम्हाला हे माहितीच असेल की एखाद्या शेअरची किंमत ही वारंवार बदलत असते. तर ती का बदलते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तसंच कोणत्याही बाजारात, आता शेअर बाजार असो वा इतर कोणताही बाजार असो, त्याच्यामध्ये तेजी किंवा मंदी काय येते याबद्दलची आपण इथं माहिती जाणून घेऊया. तर सुरुवात करूया आपण डिमांड आणि सप्लायच्या सिद्धांताला. आता तुम्ही इथं भाजीपाल्याचं मार्केट बघू शकता. या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसू शकते की इथं हे बघू शकता, मुबलक प्रमाणात खरीदणारे आणि इथं पुष्कळशा अशा प्रमाणात, म्हणजे पुष्कळच्या अशा प्रमाणात खरीदणारे आहे, म्हणजे विकत घेणारे आहे, आणि पुष्कळशा अशा प्रमाणात इथं विकणारे आहे, हे तुम्हाला दिसू शकते. कारण की इथं पुष्कळ प्रमाणात खरीदणारे आणि विकणारे आहे, म्हणून आपण यालाच काय म्हणतो, बाजार असं म्हणतो. तर आपण वळूया पुढच्या चित्राकडे. आता मी इथं काय केलेलं आहे, आता मी 5 वेगवेगळ्या भाजीपाल्यावाले घेतलेले आहे आणि 5 लोक घेतलेले आहे. हे आपले डिमांडवाले लोक आहे, हे आपले सप्लायवाले आहे. तर होतंय काय, डिमांड आणि सप्लाय लॉ आपण एकदम सोप्या पद्धतीचं शिकून घेऊया, नेमकं असते काय. आता मला सांगा, डिमांड 5 आहे, सप्लाय 5 आहे, सर्व बरोबर आहे. कसं असते माहिती आहे का, कोणत्याही बाजारामध्ये की नाही, ज्या भाजीपाल्याच्या किमती वगैरे फळाच्या किमती ऑलरेडी सेट असतात. हे काय करतात, हे लोक काय करतात, हे आधीच चर्चा करून घेतात की हा भाजीपाला आपण या किमतीवरती विकू. कोण विकत घेतला असला तर ठीक, कोण नशीन घेतला असला तर त्याला नाही म्हणू. ठीक आहे. तर असं सर्व सुरुवातीला सेट झालेलं असतं. तर त्यामुळे काय होते, ज्यावेळी डिमांड आणि सप्लाय हे सारखे असतात, त्यावेळी शक्यतो शेअरच्या किमतीमध्ये फारसा बदल होत नाही. परंतु बदल केव्हा होते हे आपण इथे जाणून घेऊया. समजा मी आता इथं काय केलं, आपले डिमांडचे जे लोक आहे ना, त्याच्यातले 2 लोक गायब केले. आता फक्त इथं राहिले 3च लोक. तर अशा वेळी काय झालं की डिमांड कमी झाली पण सप्लाय वाढली. डिमांड ही आहे ना, ही कमी झाली पण सप्लाय हे वाढली. अशा वेळी काय होते, असं होते की यांची जी रोजचा नफा होत होता, तो नफा कमी व्हायला लागला. परंतु त्याला आपला भाजीपाला खपवायचा सुद्धा आहे, पण भाजीपाला खपवण्यासाठी त्याला विकणं तर पडेलच. अशा वेळी काय असते, हे लोक जी भाजीपाल्याची किंमत आहे ती कमी करून टाकतात आणि या लोकांना, हे जे आपले डिमांडचे लोक आहे, याला स्वस्त दरात ती भाजीपाला मिळते. तसंच शेअर मार्केटमध्ये आहे. शेअर मार्केटमध्ये काय असते, जेव्हा पण बायर हे कमी होतात आणि सेलर आहे ना, हे जेव्हा पण सेलर वाढतात, बायर कमी झाले, सेलर वाढले, अशा वेळी काय होते, शेअरच्या किमती घसरायला सुरुवात होते. आपण इथे बघू शकतो, शेअरच्या किमती या घसरायला सुरुवात होते. तसंच याच्याच उलट आपण इथं आता पुढच्या उदाहरणामध्ये बघून घेऊया. आपले हे लोक परत आणूया पहिले आपण. तर आपले हे जे डिमांडचे लोक आहे हे परत आलेले आहेत. तर अशा वेळी आपण पुढच्या उदाहरणामध्ये काय करूया की हे जे सप्लायचे लोक आहेत ना, यांना गायब करूया. सप्लायचे लोक गायब झालेले आहेत, इथे आपण बघू शकतो. तर सप्लायचे लोक आपण गायब केलेले आहे. तर सुरुवातीला सप्लाय 5 होता, डिमांड 5 होता, परंतु आता काय कंडिशन आहे, आता आपली डिमांड ही आहे 5 आहे, पण सप्लाय किती आहे, फक्त 2च आहे. तर अशा वेळी काय होतं की याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ना, या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होऊन जाते, खलास खूप कमी होऊन जाते, आणि जी किंमत आहे त्यांच्या भाजीपाल्याची ही काय करतात, वाढवून टाकतात. कारण की इथं डिमांड जास्त आहे, लोक विकत घ्यायला तयार आहे, कारण की लोकांची गरज आहे. तर अशा वेळी काय होते, भाजीपाल्याच्या वगैरे ज्या किमती आहेत ना, त्या वाढून जातात आणि या लोकांना जास्त किमतीत विकत घ्यावं लागतं. असंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा आहे. जेव्हा पण बायर वाढतात, हे जे आहे ना, याला आपण बायर पकडू, जेव्हा पण हे वाढतील आणि जेव्हा हे सेलर कमी होतील, अशा वेळी काय होईल, शेअरच्या किमती वाढायला सुरुवात होईल. शेअरच्या किमतीमध्ये
पटकन बदल होईल आणि शेअरच्या किमती वाढायला सुरुवात होतील. हे सुद्धा असं शेअर मार्केटमध्ये होत असते. तर आपल्याला इथून डिमांड आणि सप्लायचा लॉ हा समजलेला आहे आणि बाजारात तेजी आणि मंदी ही काय येते हे सुद्धा आपल्याला इथे समजलेलं आहे. जेव्हा आपण सेलर हे कमी असतील आणि बायर हे जास्त असतील, जेव्हा पण विकणारे हे कमी असतील आणि खरीदणारे जास्त असतील, अशा वेळी काय होतं की शेअरच्या किमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते, वृद्धी होण्यास सुरुवात होते. तसंच आपण बघितलं तर जेव्हा पण सेलरची संख्या ही जास्त असेल आणि बायरची संख्या ही असेल कमी, तर अशा वेळी काय होते, शेअर मार्केटमध्ये शेअरच्या ज्या किमती आहे त्या घसरायला सुरुवात होतात आणि शेअर मार्केट कोसळतं. तो कोणताही मग शेअर असो. तसं जर आपण बघितलं शेअरची किंमत का वाढते का कमी होते, याला फक्त डिमांड आणि सप्लायचा लॉ पुरेसा नाही, तर इतरही काही गोष्टी आहेत, जशा की एखादी अफवा फैलली किंवा एखाद्या कंपनीबद्दल चांगली न्यूज आली, चांगली बातमी आली, तर अशा सर्व गोष्टी मिळून शेअरची किंमत ही बदलत असते. परंतु जो मेन पॉईंट आहे ना, तो डिमांड आणि सप्लायचा आहे. खरीदते कोण? आपल्यासारखेच माणसं. विकते कोण? आपल्यासारखेच माणसं. म्हणून डिमांड आणि सप्लायचा लॉ इथं सर्वात महत्त्वाचा हे तुम्हाला आज समजलं असेल. तर आज आपण कव्हर केलेलं आहे डिमांड आणि सप्लायचा लॉ इथं कव्हर केलेलं आहे. शेअरच्या किमतीमध्ये बदल का होत असतो हे सुद्धा आपण जाणून घेतलं आणि बाजारात तेजी आणि मंदी का असते हे सुद्धा आपण जाणून घेतलं. जर तुम्ही आतापर्यंत ही झिरोदामध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवरून तुम्ही झिरोदामध्ये अकाउंट तयार करा आणि शेअर मार्केटमध्ये निवेश करायला सुरुवात करा. त्या लिंकवरून तुम्ही अकाउंट निर्माण करत असाल तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल आणि माझा सपोर्टसुद्धा मिळेल. त्याचा व्हिडिओ बी मी अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सर्व लाईव्ह दिसेल तुम्हाला की कसं कसं अकाउंट उघडायचं. तसेच शेअर मार्केटबद्दल नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजसाठी फक्त एवढंच. धन्यवाद.